स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पाऊले योग्य दिशेने पडतात. वारसा हा वस्तूंचा नसतो, तर तो विचारांचा असतो. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुद्धीचा विकास एकांतात होतो. लक्षात ठेवा, आयुष्यातील कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. शहाणा माणूस बऱ्याचदा एकांतात आणि कमजोर माणूस नेहमी घोळक्यात दिसतो. जगण्याचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करणे. आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग मोकळा होतो. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप गवसतात. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी करावी लागते. अधिक उंच जाण्यासाठी जड गोष्टींना सोडावे लागते. भलेही यशाची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. एकदा आपले कर्तृत्व सिद्ध झाले की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. आनंद फक्त बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतो, तर तो आपल्या आत असतो. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. आयुष्यात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत. सुरुवात हा कामाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आहोत. सारखं नकारात्मक गोष्टींकडेच लक्ष देत राहिलं की मग सकारात्मक गोष्टी दिसेनाशा होतात. वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल. स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमीच तुमच्याकडे असते, त्याचा वापर करा. सुंदर क्षण तेव्हा सुंदर बनतो जेव्हा आपल्या मनात सुंदर विचार असतो. एवढा प्रवास नक्कीच करा जेथे तुम्हाला तुमचा शोध लागेल.